ऐका किती आवडतात. तुझी आन वाहीन गा देवराया, बहु आवडसे जेव्हापासून या. साधू संत महात्म्यांची आवड सांगत असताना महाराज म्हणतात, एक तर संतांना संत आवडतात, नाही तर संतांना देव आवडतो. बस या दोन आवडीच्या व्यतिरिक्त संतांची आवड तिसरी सांगताही येणार नाही. का सांगता येणार नाही तर कित्येक तरी प्रमाण संतांची किंवा तुकोबरायचे देता येताल. हे सगळे काही आम्हाला माणिक पाषाण खडे जैसे, हे काहीच नको आम्हाला. छत्रपती शिवाजी महाराज तुकोबरायाकडे नजराणा घेऊन गेले होते. काही लोक म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज गेले ना तेव्हा जगद्गुरु तुकोबरायाला गरज होती. ऐका, गरज होती. काही लोक म्हणतात त्याच्या पुढे जाऊन तुकोबरायाच्या घरी अन्न नव्हतं खायला. विचार करा, जगाचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घरी जावं आणि म्हणावं, हो गुरुवर्य तुम्हाला जे पाहिजे ते मागा, मी देण्याकरता तयार आहे. त्या तुकोबरायाच्या घरी खायला अन्न नसेल का? विचार करा. तुकोबरायांनी ठरवलं असतं ना तर अन्नाचा ढीग लागला असता, अन्नाचा ढीग. छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले महाराज. आणि याच्या पुढचं वाक्य सांगू, छत्रपती शिवाजी महाराज झाले म्हणूनच तुम्हाला आम्हाला कीर्तन ऐकता येतं, नाही तर कीर्तन सुद्धा ऐकता आलं नसतं. कीर्तन सुद्धा ऐकता आलं नसतं महाराज. आपल्याला कीर्तनाची सप्ताहाची परवानगी काढावी लागली असती. स्वामी त्यांच्याकडे जावं लागलं असतं, म्हणावं लागलं असतं, हुजूर हम जरा संकीर्तन करना चाहते. परवानगी काढावी लागली असती महाराज. पण छत्रपती शिवाजी महाराजांचे उपकार आहेत आपल्यावरती, ही परवानगी काढण्याची गरज लागत नाही. मी नेहमी सांगत असतो, ऐका, आकाशामध्ये चंद्र सूर्य उगवला नसता तर आकाशाचा रंग कसा आहे हे कधीच कळलं नसतं. आकाशामध्ये चंद्र सूर्य उगवला नसता तर आकाशाचा रंग कसा आहे हे कधीच कुणाला कळलं नसतं. तसं छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर या हिंदवी स्वराज्याचा रंग कसा आहे हे कधीच कुणाला कळलं नसतं. या मोठ्या माणसाचे उपकार आपण विसरून जातो, फक्त म्हणतो अरे शिवाजी महाराज का देव होते का? छत्रपती शिवाजी महाराजचं कीर्तनामध्ये नाव घेता. ऐका गाड्या, छत्रपती शिवाजी महाराज देव नव्हते, पण छत्रपती शिवाजी महाराजांमुळे मंदिरात देव आहे हे त्रिवार सत्य आहे. हे आपण मान्य करत नाही महाराज. या जगाच्या पाठीवरती असा एकच राजा होऊन गेला, त्याला छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, ज्यांना देवही सुरक्षित केला आणि आपली आईही सुरक्षित ठेवली. पण त्याचे उपकार आपण मानत नाही. आणि काही लोकांना वाटतं हे नाव घेतले म्हणजे हा या जातीचा त्या जातीचा. अरे साधू संत महात्म्य आणि वीर पुरुष हे एका जातीतले कुठलेच नव्हते. तुम्ही आम्ही त्यांना जातीत वाटून घेतलंय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक जातीतला माणूस त्यांच्या सोबत होता. फक्त तुम्ही आम्ही म्हणतो हे त्याचा ते त्याचा. अरे ते त्याचं हे त्याचं म्हणण्यापेक्षा आपण छत्रपती शिवाजी महाराजचं एक वाक्य आपल्या जीवनामध्ये घेतलं तर आयुष्य सुधारायला वेळ लागत नाही. फक्त आपण शिवजयंतीच्या दिवशी म्हणतो, शिवाजी महाराज तुम्ही जन्माला या, शिवाजी महाराज तुम्ही जन्माला या, आणि तू दारू पिऊन मर. छत्रपती शिवाजी महाराजची जयंती म्हणजे आपण एवढीच केली आहे. 40-50 हजाराचा डीजे लावायचा, 25-30 हजाराची दारू आणायची आणि डीजे पुढे येऊन नाचायचं आणि शिवाजी महाराजाला म्हणायचं या या. कशाला घ्यायला? अरे विचार करा, तुम्ही पिलेली दारू जर तुमच्या सख्या बापाला आवडत नसेल तर छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याचा बाप होता, त्या बापाला दारू प्यायली कशी आवडेल? आपण हे विसरून जातो महाराज. या जगाच्या पाठीवरती असा एकच राजा झाला म्हणून म्हणतात, ऐका, एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर. हो माझ्या राजाचे नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर. सगळेजण हात वर घ्या एक मिनिट. सगळेजण पुरुष मंडळ तिकडचे पाठीमागचे तरुण मंडळी माता मुले हात घ्यावर. वा, सर्वजणांनी टाळी वाजवायची. बस हा सुख सोहळा स्वर्गीय आहे. 1 मिनिट भजन करायचं, बस आपलं कीर्तन झालं. ऐका, हो एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचे नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचे नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा
क्षणाक्षणाला भगवा झेंडा दिसल्यावर हो जात पातला धर्म मातला लढला माणुसकीवर जात पातला धर्म मातला लढला हो पुन्हा जन्म घ्या अशीच शिव भक्तांच्या हृदयावर आणि वाजवा माझ्या राजाचे नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचे नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर एकच राजा इथे निर्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे निर्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचे नाव किल्ल्याच्या दगडावर आणि वाजवा ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठला विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी ताळी वाजवा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठल हात यावर हात सगळेजण विठ्ठल माझा 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 वा विठ्ठल माझा मी विठ्ठल विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठल विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवाजी महाराज की जय विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. ज्या दिवशी घरी बसल्या बसल्या या मोठ्या माणसाचं अस्तित्व आपण मान्य करायला शिकाल त्या दिवशी घराघरात देव आल्याशिवाय राहणार नाही. ज्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला कळतील त्या दिवशी घराघरात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आल्याशिवाय राहत नाही. पण आपण यांना जयंतीपुरतंच मर्यादित ठेवलं. देवाचं भजन फक्त सप्त्यापुरतंच करायचं, एरवी करायचं नाही. या वर्षीचा सप्ताह झाला की मग पुढच्या वर्षीच्या सप्त्यालाच. आणि पुन्हा आपण देवाला म्हणतो देवा मला पाव, देवा मला पाव. देव म्हणतो तू वडा पावच काय, माझ्याकडे येऊच नको. विठाला 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 या सप्त्याचे त्या सप्त्याला भजन करून जर देव पावत असाल तर महाराज म्हणतात अशानं भेटायचा नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. हो म्हणे नाही भाव म्हणे देव मले पाव, देव आशान भेटायचा नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. मनात भाव नसेल आणि 7 दिवसाचे 7 दिवसच भक्त भजन करत असाल तर देव आशान भेटायचा नाही रे. देव बाजारचा भाजीपाला आठवड्याचा बाजार असतो हे की नाही. आमच्या इकडं आठवड्याचा असतो, इकडं पण आठवड्याच्या बाजारला गेल्यानंतर जी शेवटची गाडी येते त्यामध्ये सगळे हरिभक्त परायण असतात. सगळे हरिभक्त परायण असतात. हा कळालं किती लवकर बघा, कळालं आपल्याला. सगळे हरिभक्त परायण असतात महाराज. पूर्वी गाडी नव्हती तेव्हा लहानपणी मी एसटीनं जायचं आणि एसटीनं जात असताना एका गावाला कीर्तनाला जात होतो. कीर्तनाला जात असताना शेवटच्या गाडीमध्ये 7 वाजता बसलो बस स्टँडवरून. पण बसल्यानंतर हे सगळी हबपच आली महाराज. आणि धोतरावर आधीच मी 32 किलोचा, त्याच्यात असं बघितल्या कोणी महाराज म्हणतच नाही.
कारण लोकांची धारणा अशी झाली आहे, महाराज असला की असा 1-1.5 क्विंटलाचा 1-1.5 क्विंटलाचा असला म्हणजे लोकांना वाटतं की बस महाराज आहे. आता हे सगळे म्हणतात आमचे मालक सुरेश भाऊ की तुम्ही थोडं वाढवा. आता मलाही वाढवा वाटतंय पण वाढत नाही, काय करावं. विठाला विठाला आमचे गुरुजी असं सांगतात, हे जेवढं मोठं असतं तेवढं हे कमी असतं म्हण. हे जेवढं इथले सोडू ना, कीर्तन झाल्यावर जायचंय मला. काय सांगत होतो मी? हा, त्या गाडीनं जात होतो महाराज. जात असताना हे हबप आलं, माझ्या सीटावरती बसलं. म्हणे महाराज सरका पलीकडे. सरका महाराज सरकलो मी, बारीक दिसत होतो. धोतर बितर बघितलं की महाराज ते म्हणला महाराज आहेत का? म्हणलं हो. महाराज आहेत का? कुठं निघालात? म्हणलं त्या गावाला. म्हणले ते तर आपलंच गाव आहे. म्हणलं आता तिथपर्यंत तू सोबत का? बरं कुणाच्याही नादी लागायचं मालक, पण यांच्या नादी लागायचं. बरे कधी काय म्हणतील वाघ, काही सांगता येत नाही. वाघच आहेत महाराज कलियुगातले. ज्ञानोबा आहे विषय दरीचे वाघ म्हणतात. कुणाला काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, अहंकारला, षडविकाराला ज्ञानोबा म्हणतात हे ज्ञान निधीचे भुजंग. विषय दरीचे वाघ, भजन मार्गाचे मांग मारक जे. हे मारक असणारे हे 3 वाक्य सांगितले जातात. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, अहंकार या षडविकाराला. विषय दरीतले जसे वाघ आहेत ना महाराज, तसे हे परमार्थातले वाघ आहेत. आणि परमार्थातले वाघ यांच्या नादीत लागायचे नाही. बरं कधी काय बोलतील सांगता येत नाही. विनोदानं सांगितलं जातं म्हणे एकदा कॉलेजच्या पुढे 2 पोरीचे भांडणं लागले. ऐका, 4G चालू ठेवा म्हणजे विनोद कळेल. पोरीचे भांडणं लागले महाराज कॉलेजच्या समोर 11वी-12वीच्या. आणि भांडणं लागल्यानंतर हे तिथून जात होतं महाराज गिराईक. आता सगळं अंग घाणीनं भरलेलं, नाकातून गंगा यमुना वाहिलेल्या, हातात काळी कॅरी बॅग, आणि तिथून जात होतं. कॉलेजच्या समोरून जात होतं. कॉलेजच्या समोरून जात असताना महाराज त्या पोरीनं त्याच्याकडे बघितलं. एक पोरगी म्हणते बघ तुला असाच नवरा मिळाला पाहिजे. दुसरी म्हणते नाही तुला असा मिळाला पाहिजे. ती म्हणते नाही तुला असा मिळाला पाहिजे. या दोघीचं वाक्य गेलं त्याच्या कानावर. या दोघीचं वाक्य गेलं महाराज त्याच्या कानावर. ते पिशवी घेऊन दोघीच्या मध्ये उभं टाकलं आणि त्यानं सांगितलं म्हणे 15च मिनिटं कमी आहेत, लवकर सांगा कोण ते. माझ्याकडे वेळ नाही म्हणे जास्त, कोण आहे ते पटकन सांगा मला पुढच्या गावाला. नादी नाही लागायचं महाराज. ते एसटीत बसल्या आणि बसल्यानंतर सांगितलं म्हणे कुठं जायला? म्हणलं त्या गावाला. म्हणे आपलंच गाव आहे. म्हणे सप्त्याला 200 रुपये वर्गणी दिली. किती? आता जे कमी देतात ना त्यांचंच नाव जास्त घ्यावं लागतं. विठाला विठाला 200 रुपये वर्गणी दिली. म्हणलं वा चांगला आहे, मग आपला सप्त्यात हिस्सा. म्हणला नक्कीच आहे ना, 200 रुपये वर्गणी दिली म्हणल्यावर तुमचा हिस्सा असणारच. म्हणे मग एक काम करा, आता घरी गेल्यानंतर तुम्ही इथंच भेटलात, मी काय कीर्तनाला येत नाही, माझ्या हिश्शाचं कीर्तन इथंच सांगा. माझ्या हिश्शाचं कीर्तन इथंच सांगा. आता यांच्या नादी कशाला लागायचं बरं महाराज. आता हे खोकला, हे आवाज बसला होता, खोकला येऊ लागला जमदाग्नी महाराज. आणि खोकला येत असताना असंच कीर्तनात सांगितलं म्हणे काय करावं, 15 दिवस झालं खोकलाच राहीना. एक ते आलं महाराज हबप गिराईक. आणि आल्यानंतर कीर्तन सुटलं की केंद्रे साहेब ते म्हणलं महाराज तुमचा खोकला राहीना का? म्हणलं हो 15-20 दिवस झालं खोकला राहीना. म्हणलं औषध देतो घेता का? म्हणलं हो नक्की. म्हणलं अर्धीच झाकण घ्या. अर्धी झाकण घ्या. काय? हा कळालं बघा. म्हणलं अर्ध्या झाकणीनं खोकला जाईल का? अहो म्हणे अर्धी झाकण्यात खोकला काय तुमचा? म्हणे पट्ट्याची 8 एकर जमीन होती, 2 बायका होत्या, 2 लेकरं होते, सगळंच गेलं म्हणे. म्हणलं माझा खोकला तसाच राहू दे. विठाला विठाला 2 माणसाच्या नादीत लागायचं नाही. एक हे पेलेले महाराज आणि दुसरे हे बारकी पोरं. यांच्या नादी कधीच लागायचं नाही. असे जसे पोरं आहे ना, हे काय म्हणतील सांगता येत नाही महाराज. कंदार जवळ काल्याचं कीर्तन होतं आणि एक पोरग गुळ द्यायला बसलं असं. ऐका, गुळ द्यायला बसलं असं. आणि गुळ द्यायला बसल्यानंतर महाराज गुळ देत असताना अर्धा तास झालं विचार करत होतो भाऊ मी की म्हणे गुळ खरट कसा लागायलाय. गुळ खरट कसा लागला? आमच्या इकडचा गुळ तर गोड आहे, परळीकडचा गोड आहे, इकडचा कसा आहे? गोडच आहे ना, गोडच आहे म्हणे. अरे गुळ तर गोड असता, अर्धा तास झालं खरट कसा लागला. अर्ध्या तासाने त्या पोराकडे बघितलं तर पांडू सर ते नाकात बोट घालायचं आणि मग गुळ द्यायचं. यायला कशाचे ध्यान देणं नसतं महाराज. विठाला विठाला कशाला उगाच महाराज. आणि जे हे वयस्कर गिरायक असतात ना म्हातारे, यांच्यात अजिबातच नादी लागायचं नाही. एका म्हाताऱ्या माणसाला 80 वर्षानंतर इंग्रजी शिकण्याची इच्छा झाली. काय? इंग्रजी शिकण्याची 80 वर्षानंतर. आता स्वामी शिकता येतं का? नाही शिकता येत, पण इच्छा झाली ना. इच्छा झाल्यावर महाराज त्याने विचार केला म्हणे चला आता इंग्रजी शिकायला जायचं. ऐका, इंग्रजी शिकायला निघाला महाराज. आला गुरुजीकडून. गुरुजीला सांगितलं हो गुरुजी मला इंग्रजी शिकायची वेळ कमी, म्हणे लवकर सांगा. ते म्हणलं अरे आता 80 वर्षानंतर इंग्रजी शिकता येत नाही. म्हणे तुमची फीस किती आहे? म्हणला 10,000 रुपये. म्हणे 15 घ्या पण मला इंग्रजी
शिकवा. आता दाम करी काम गड्या, दाम करी काम आहे की नाही महाराज. त्याने सांगितलं 15 देतो. गुरुजीला वाटलं कुठं दुसऱ्या कीर्तनाला जावं, इथंच 15 घ्यावं. सुरज भाऊ कोण चला म्हणे जाऊ द्या 15 घ्यावं. 15 घेतले महाराज आणि 15 घेतल्यानंतर 2 शब्द शिकवले. ऐका, त्या गुरुजीने सांगितलं कोणी काय विचारलं की उत्तर द्यायचं पहिल्या शब्दात यस, आणि कोणी काय विचारलं की दुसऱ्या शब्दात उत्तर द्यायचं, बोला बोला, दुसरं उत्तर द्यायचं नो. बस हे 2 शब्द लक्षात ठेवा म्हणजे विनोद कळेल. कोणी काय विचारलं की उत्तर द्यायचं पहिला शब्द यस, आणि दुसरा शब्द कोणी काय विचारलं की उत्तर द्यायचं नो. महाराज म्हातारं यस नो यस नो यस नो यस नो करीत घरी आलं. रात्रभर यस नो यस नो, झोपलं सुद्धा नाही सुरेश भाऊ 5 मिनिटं. रात्रभर यस नो यस नो यस नो करायला लागलं. 6 वाजले. म्हातारीने सांगितलं हो मालक, रात्र गेली तुमच्या यस नो करण्यामध्ये. 6 वाजले, आंघोळीला पाणी टाकू का? म्हातारीने इंग्रजीचं उत्तर दिलं. तुमच्या 4G चालू ठेवा. पुन्हा एकदा ऐका. म्हातारीनं सांगितलं हो मालक, आंघोळीला पाणी टाका म्हणे. 6 वाजले. म्हातारीनं मोठ्यानं उत्तर दिलं, बोला यस. तेवढ्यामध्ये म्हातारीनं सांगितलं अहो मालक ठीक आहे म्हणे, आंघोळीला पाणी टाकलं, धोतर देऊ का? म्हातारीनं सांगितलं 2 शब्द शिकले हो महाराज, पण कुठं वापरण्याची अक्कल कधी शिकायची? विठाला विठाला महाराज किती आवड प्रतिपादन करत असताना साधू संत महात्म्यांची आवड, दुसरं काहीच नाही. छत्रपती शिवाजी महाराज गेले होते नजराणा घेऊन महाराज, पण महाराज म्हणतात आम्ही तेने सुखी मना विठ्ठल मुठ्ठल मुखी, तुमचे येरवित्त धन ते मज मृत्तिकी समान. बस आम्हाला सुखी करावं असं वाटत असेल राजा, तर एक काम करा, कंठी मिळवा, तुळशी व्रत करा, एकादशीचं व्रत करा आणि पांडुरंगाचं नामचिंत करा. बस आम्ही आनंदित झालो. हे होतं छत्रपती शिवाजी महाराजाचं. ही होती संतांची आवड. संतांना संसार कधी आवडलाच नाही महाराज. तन मन धन केले तृणही समान. या तनाला, या धनाला आणि या शरीराला या संत महात्म्यांनी गवताच ही उपमा दिली. काडीसारखं करून टाकलं. या तनालाही किंमत दिली नाही आणि धनाला तर दिलीच नाही महाराज. कबीरदास महाराजांनी सांगितलं कुत्ता जाने और चमडा जाने. आमच्या या शरीराला किंमत नाहीये. धनाला किंमत असती तुकोबरायच्या तर 7 बैलगाड्या कागद इंद्रायणीच्या डोहात तुकोबरायांना बुडवलीच नसती. ती बी कोट्यावधी रुपयाची महाराज त्या काळची संपत्ती. सावकारकी होती आणि लिहून ठेवलेल्या वया तुकोबरायनं इंद्रायणीच्या डोहात बुडवून टाकल्या. साधू संत महात्म्यांना दुसरं काहीच आवडत नाही. एक तर संत आवडतात, नाही तसं देव आवडतो. विठाला विठाला. संतांची आवड सांगत असताना संतांना संत आवडतात, नाही तर संतांना देव. संपत्ती सोहळा नावडे मनाला, 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 लागला टकळा पंढरीचा, लागला टकळा पंढरीचा, लागला टकळा पंढरीचा, लागला टकळा पंढरीचा, जावे पंढरीची आवडे मनासी, जावे पंढरीची आवडे मनासी, जावे पंढरीची आवडे मनासी, पंढरीची आवडे मनासी, संपत्ती सोहळा नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचा, लागला टकळा पंढरीचा, लागला टकळा पंढरीचा, सोहळे नावडे मनाला, लागला पंढरीचा, लागला टकळा पंढरीचा, एका प्रमाणाद्वारे महाराजांनी संतांची आवड सांगितली. आवडे मनाला काय काय आवडत? संतती, संपदा, हे सगळंच काही आमच्या मनाला आवडत नाही. आणि लागला टकळा
पंढरीचा. जावे पंढरीशी आवडे मानसी. बस पंढरपूरला जाण्याची आमच्या संतांची आवड आहे. महाराज संतांची आवड सांगितली, जीवाची आवड सांगितली, पण देवाची आवड सांगा ना थोडी. कारण जवळपास 11 वाजत आले, तर 10-15 मिनिटं तुमचे शिल्लक राहिलेत आणि 11 मध्ये तुम्हाला आवरून घ्यायचंय. आम्ही 11 याच्या अगोदर तुमचं बंद झालं पाहिजे. हो ठीक आहे, सांगतो ऐका. म्हणे संतांची आवड आहे संत नाहीतर देव, जीवाची आवड आहे संसार, आणि माझ्या देवाची आवड आहे त्याला भक्त असं म्हणतात, त्याला भाविक असं म्हणतात. भाविकाची आवड देवा, भाविकाची आवड देवा, भाविकाची चरणात निळोबराय म्हणतात, ऐका माझ्या देवाला काय आवडतं, तर देवाला माझ्या भाविक आवडतात. भाविकाची आवडी देवा. आणि आवडल्यानंतर काय करतो, तर कधी सेवा निज प्रीतीनं तर देव सेवा करतो. पुन्हा कोणाची सेवा केली आणि किती देवाला भाविक आवडतात ऐका. आणि आवडल्यानंतर देव काय करतो, तर महाभारताचा प्रसंग 2 मिनिटांमुळे तुमच्या समोर ठेवतो ऐका. ज्यावेळेस शिष्टाचार करण्याकरता भगवान श्रीकृष्ण परमात्मा दुर्योधनाकडे गेले आणि दुर्योधनाकडे गेल्यानंतर महाराज दुर्योधनाकडे गेल्यानंतर 4 गोष्टी शिकवल्या, पण दुर्योधन ऐकला नाही का. दुर्योधन ऐकला नाही आणि दुर्योधनानं सांगितलं, देवा तुम्ही माझ्या घरी आलात, पाहुणचार करणं माझा धर्म आहे, 56 प्रकारचा भोग केलाय तुम्हाला, जेवण करा आणि जा, पण मी युद्ध करणार. सुईच्या टोकाइतकी सुद्धा पांडवांना जमीन देणार नाही. दुर्योधन होता महाराज, अखिल कोटी ब्रह्मांडाचा मालक सांगण्याकरता आला होता. कुणाला? दुर्योधनाला. पण दुर्योधन देवाचा ऐकला नाही. आणि काही माणसं असं म्हणतात बघा, देव जरी आला ना तरी मी त्याचा ऐकणार नाही. मग कोण हे? दुर्योधनानं सांगितलं, मी देवा त्यांना सुईच्या टोका इतकी सुद्धा जमीन देणार नाही. ऐका, 56 प्रकारचा भोग त्यागला आणि देव तिथून बाजूला निघाला. जेवण करत असताना सुद्धा महाराज विचार करून आपण कुणाच्या घरी जेवायलो हे विचार करून अन्न खावं, कारण त्या अन्नामध्ये दोष येतो आणि अन्नामधला दोष आपल्या मनामध्ये जातो आणि मनामध्ये तसा विचार निर्माण होतो. भीष्म पितामह वाईट नव्हते. भीष्म पितामहामध्ये एवढी ताकद होती ऐका, की भीष्म ज्यावेळेस द्रौपदीचं वस्त्रहरण होत होतं ना, भीष्म पितामहांनी डोळे वर करून पाहिलं असतं तर दुर्योधन जळून राग झाला असता, एवढी ताकद होती. पण दुर्योधनानं त्या दिवशी, दुर्योधनाच्या घरचं भीष्म पितानं त्या दिवशी जेवण केलं होतं आणि जेवण केल्याचा परिणाम उघड्या डोळ्यानं हे सगळं पाहिलं, पण शब्द झाला नाही बोलण्याचा. कबीरदास महाराज म्हणतात, जैसा पिवे पाणी वैशी बोले वाणी. जसं पाणी पिताल तसं ही वाणी होते महाराज. शुद्ध पाणी पिताल तर वाणी चांगली निघते आणि कडू पाणी पिलं तर वाणी, कडू पाणी पिलं तर वाणी कडू होते महाराज. कडू म्हणजे बारकं.
हे पाणी पिल्याबरोबर प्रत्येकाच्या वाणीत बदलच होतो ना. मग बदल होत असताना श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितलं तुझ्या घरचं अन्न खाणार नाही, अन्न